नमस्कार, माझं नाव मनाली आहे. मी एक समाज कार्यकर्ता आहे. मी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर सिनी संस्थेमध्ये काम करते. सध्या मी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यामध्ये काम करते मासिक पाळी या विषयावर. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया किशोरावस्थेबद्दल. तर किशोरावस्था काय आहे? किशोरावस्था साधारणतः 9 वर्षापासनं ते 18 वर्षापर्यंत जो गट म्हणजे 9 वयोगटापासनं तर 18 वर्षापर्यंत या वयोगटात जे मुलं येतात मुली येतात त्यांना त्या वयोगटाला आपण किशोरावस्था असं म्हणतो. तर या किशोरावस्थेमध्ये शरीरात खूप सारे बदल घडत असतात. तर ते बदल कुठले कुठले असतात? तर त्यामध्ये सगळ्यात मुख्य बदल असतो की मुलांमध्ये वेगळे बदल घडतात, शरीरामध्ये वेगळे बदल होतात. मुलींमध्ये पण शरीरामध्ये वेगळे बदल होतात. जसं मुलींमध्ये चेहऱ्यावर पुरळ येतात, त्याचसोबत त्या आकर्षक दिसायला लागतात, स्तनांचा आकार वाढायला लागतो, जननांगांमध्ये केस येतात. तसेच मुलांना दाढी मिशी यायला लागते, जननांगामध्ये केस येतात, आवाज मोठा होतो, जाड आवाज येतो. तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींना मासिक पाळी यायला लागते. आणि मासिक पाळीची सुरुवात साधारणतः 9 वर्षापासनं म्हणजे प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार कुणाला 9 वर्षात मासिक पाळी येण्यास सुरुवात होते, कुणाला 12 वर्षात, कुणाला 15 वर्षात, कुणा किशोर मुलींना 18 वर्षातही मासिक पाळी येते. सोबतच मुलाचं शरीर आणि मुलीचंही शरीर, या दोघांचं शरीर एक नवीन जीवाला जन्म देण्यासाठी तयार होत असते. अशा प्रकारे दोघांच्या शरीरामध्ये बदल घडत असतात आणि नवीन जीवाला जन्म देण्याकरिता त्या दोघांचंही शरीर हे तयार होत असतं. आता आपण जाणून घेऊया की शरीरामध्ये किशोरावस्थेमध्ये जे बदल होतात त्याचसोबत वेगवेगळे बदल होत असताना आपण एक वेगळ्या मानसिक त्रासापासून पण जात असतो. जसं किशोरावस्थेमध्ये चिडचिड होणे, थोड्याच वेळात आपलं मूड थोड्या वेळात मूड बदलणे, कधीच आपल्याला खेळावंसं वाटते, कधी हसावंसं वाटणे, कधी रडावंसं वाटणे, असं मुलांमध्येही घडत असतं आणि मुलींमध्येही घडत असतं. तर हे का बरं घडतं? तर हे शरीरामध्ये एकाच वेळेस खूप सारे बदल होत असतात. जसं मुलींना मासिक पाळी पण येते, चेहऱ्यावर पुरळ पण येते, स्तनांचा आकार पण वाढते. तर या सगळ्या जे हार्मोनल इम्बॅलन्स होतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर आपण आता जाणून घेऊया शरीर ओळख का बरं महत्वाची आहे. शरीर ओळख याकरिता महत्वाची आहे की जोपर्यंत एका स्त्रीला आपल्या शरीराबद्दल पूर्णतः माहिती नसेल तोपर्यंत आणि जोपर्यंत ती आपल्या शरीराला स्वीकारणार नाही, जरी तिचा रंग काळा असू दे किंवा गोरा असू दे, ती शरीराने बारीक असू दे किंवा जाड असू दे, ती दिसायला कशीही असू दे, पण स्वतःच्या शरीरावर प्रेम करणं, आपलं शरीर जसं आहे तसं त्या शरीराला स्वीकारणं हे फार महत्वाचं आहे. तर खास करून एका महिलेला आपल्या शरीराबद्दल जाणून घेणं फार महत्वाचं आहे की आपली शरीर कशा प्रकारे काम करतं. का बरं? कारण ती एक बाळाला जन्म देणार असते. एक स्त्रीचं शरीर हे एक बाळाला जन्म देण्यासाठी तयार होत असते. त्यासाठी आणि प्रजनन संस्था जी आहे ती एका स्त्रीच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. कारण तिला दर महिन्याला मासिक पाळी येते, त्याच्यानंतर ती एका बाळाला जन्म देते. या सगळ्या गोष्टी एका स्त्रीसोबत घडत असतात. पण तिला जर त्या प्रजनन संस्थेबद्दल माहितीच नसेल की आपल्याला ऋतूची पाळी कशी येते, मासिक पाळीचं चक्र काय आहे, त्याचसोबत बाळ कसं जन्माला येते, आपली गर्भपिशवी कुठे असते, हे जे गोष्टी आहेत या माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी शरीर ओळख फार महत्वाची आहे. तर शरीर ओळखामध्ये काय महत्वाचं आहे? सगळ्यात आधी की आपल्या शरीराला स्वीकार करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या स्तनांचा आकार, त्यावर लक्ष, त्याला स्वीकारणे, तो आकार कसा आहे. त्याच्यासोबत आपला जो योनी मार्ग कुठे असतो,
मूत्रद्वार कुठे असतो, मूत्रद्वाराची कार्य कुठली आहे, योनिद्वाराची कार्य कुठली आहे, हे सगळी माहिती असणं एका स्त्रीला फार गरजेचं आहे. तर आपला नंतरचा प्रश्न आहे की मासिक पाळी काय आहे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिक पद्धतीनेच सगळ्यांना येते, म्हणजे सगळ्या स्त्रियांना येते. तर मासिक पाळी काय आहे हे समजून घेण्याकरिता आपल्याला मासिक पाळीचं ऋतुचक्र काय असते हेही समजणं महत्वाचं आहे. स्त्रीला प्रत्येक महिन्याला रक्तस्राव होत असतो. ठीक आहे. तर तो रक्तस्राव होतो कसा, तर आपलं जे 1 महिन्याचं जे मासिक चक्र असते त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा एका मुलीला पाळी येते, ठीक आहे, तर ती पाळी कशी येते की आपल्या बेंबीच्या ही जर एक मूठ बांधली आणि बेंबीवर जर अंगठा ठेवला आणि खाली आपली मूठ ठेवली तर तिथे आपली गर्भपिशवी असते, एकदम बेंबीच्या खाली, आणि मुठी एवढ्या आकाराचीच गर्भपिशवी असते. त्याच्या दोन्ही साईडला, त्याच्या दोन्ही बाजूंना अंडाशय असतात. तर दर महिन्याला प्रत्येक कुठल्याही एका अंडाशयातून अंडवाहक नलिकेद्वारे अंडाशय गर्भाशयात येतं. तर याचे व्यवस्थापनही करणे फार गरजेचे असते, कारण जर आपल्याला ही गोष्ट माहिती असली की शरीर म्हणजे किशोरावस्थेत जे बदल होतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, तर स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवणे हेही तेवढंच महत्वाचं आहे.